घेतलेली आहे आपण वजडी. तर बघा, तर चला बनवूया. तर हे बघा, आणि इकडे बघा आपण साहित्य घेतलेलं आहे. थोडासा कढीपत्ता आहे, 2 कांदे आहेत, आणि हे नमक आहे, हळदी आहे, आणि जिरा पावडर आणि मिरची पावडर, आणि त्याच्याबरोबरच इकडे 4 हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर. तर चला आता आपण स्टार्ट करूया. शिजवताना आपण थोडंच मीठ घालणार आहे, नंतर भाजी बनवताना मग परत घालूया. आता याला छानसं कुकरला हे बघा, हे याच्यामध्येच घालायचं आहे. त्याच्याबरोबरच आपण हे पण घालत आहे. आता आपण गॅस चालू करूया. तर चला इकडे आपलं कुकर ठेवूया. याच्यात पाणी वगैरे नाही घालायचं, का की त्या वजडीलाच पाणी सुटेल. 4 शिट्ट्या लावायच्यात, आणि तिकडे आपण आता ढाकण लावूया. बघू शकताय 4 शिट्ट्यामध्ये झालं पाहिजे. आणि बघा इकडे अद्रक घेतलेला आहे. अद्रकला आता आपण दुसरं पण काम करून घेऊया शिजोपर्यंत. शिट्टी झालेली आहेत, आपण कुकर साईडला ठेवूया. आणि त्याच्याबरोबरच आपण इकडे कढई ठेवूया तापवायला, तर की आपलं एका कामात 2 कामं होतात. चला इकडे आपली छानशी कढई तापलेली आहे. आपण तोपर्यंत याच्यामध्ये तेल घालूया. आपण इकडे 4 चमच तेल घातलंय. त्याच्याबरोबरच हे बघा, आपण इकडे 2 टमाटे कापले होते उभे उभे, ते टाकूया. आपला भात पण झालेला आहे. आपण चपाती पण बनवून घेतलेली आहे. एक टमाट्यांना थोडंसं भाजून देऊ, तोपर्यंत बघूया आपल्या कुकरचे हाल काय आहे. बघू शकते, हा चम्मच इकडे घेऊया. बघा आपली वजडी एकदम छानशी शिजलेली आहे. की नाही फ्रेंड? बघा आता आपण चांगलं टमाटरला भाजून घेऊ. एकदम छानशे त्याला एकदम मस्त वाणी भाजून घेऊया. हे बघा, आपण इकडे अद्रक, लसण, मिरची हे सगळं वाटून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्या बरोबरच हे पण भाजायला घालूया. त्याला पण छानसं भाजून देऊया. दोन मिनिटं ठेवूया. तर हे बघा, आपले 2 मिनिटं झालेले आहेत. आपला मसाला पण छानसा भाजलेला आहे. आणि आता आपण याच्यामध्ये कांदा लसूण मसाला
2 चमच घालतोय आणि त्याच्याबरोबरच थोडं मीठ घालतोय. आता याला आपण छानसं परतून घेऊया. हे बघू शकताय आपले टमाटर पण छान भाजले आहेत. आता हे आपण याच्यामध्ये घालूया. आपल्याला जास्त रस्सा नाही बनवायचा, थोडाच बनवायचा आहे. कशी दिसते आपली वजडी. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि छानसं 10 मिनिटं ठेवूया. 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण ढाकण काढूया आणि बघूया आपली भाजी कशी झालेली आहे. तर बघू शकताय तुम्ही. हे बघा याला तेल पण छान तेल पण सुटलंय. चला आपली भाजी झालेली आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता आपण गॅस बंद करत आहे.